आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी, तर खारगे समिती समोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानिया मंत्रालयात। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ, म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी, तर जागेच्या कुलमुख्याधारक शीतल तेजवानी चौकशीसाठी गैरहजर। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार। मुंढवा जमीन प्रकरणात एकूण 275 जणांचा समावेश। जमीन प्रकरणातील 275 जणांना काही मोबदला दिला आहे का, जमिनीबाबत त्यांना हक्क कसा देण्यात आला, या दृष्टीने तपास सुरू। मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा देखील जबाब। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात स्थापन केलेल्या समितीवर मुठेंना ठेवणं चुकीचं। समितीचे अध्यक्ष असलेले मुठे यांचे सर्व वरिष्ठ लोकांशी संबंध आहेत, रवींद्र धंगेकरांचा आरोप, तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत मुंढवा जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। सरकारी जमीन विकता कशी येते, ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचा सवाल, तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारच दोषी, अंबादास दानवेंचा आरोप। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73 कोटींचा घोटाळा, बीडमध्ये महसूल विभागात खळबळ, तिघांना अटक, तर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, एसआयटीकडून तपास सुरू। काँग्रेसच्या काळात पुण्याला पुण्यनगरी बोललं जायचं, भाजपच्या काळात पुणे कोयता नगरी म्हणून ओळखली जाते, हर्षवर्धन सपकाळांची टीका, तर काँग्रेस पुण्याचा अपमान का करतंय, आशिष शेलारांचा सवाल। व्यक्तींनी पुण्याचं नाव जगात केलंय, त्या पुण्यावर अशा पद्धतीचं दोषारोपण शहरावर करणं ही काँग्रेसची विकृत मनोवृत्ती आहे। कायदा सुव्यवस्था पुण्यात आणि राज्यात नीट पद्धतीने चालण्याचं काम राज्य सरकार करत आहे। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी, कोर्टाच्या आवारात संतप्त महिलांनी रस्ता अडवल्यानं व्हीसीद्वारे कोर्टात हजेरी, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, महिला आक्रमक, चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर उद्या मालेगाव बंदची हाक। मालेगावातील डोंगराळी गावात भाजपच्या चित्रा वाघ यांनी चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली, सैतानाला फाशी द्या, यात सर्वांच्या भावना, चित्रा वाघ यांच्यासमोर पीडित कुटुंबियांचा टाहो। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सलील देशमुखांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, मी पक्षात कोणत्याच पदावर नाही, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडत असल्याची सलील देशमुख यांची प्रतिक्रिया। प्रबोधनकार ठाकरेंच्या चौथऱ्याच्या बाजूला मनसे आणि ठाकरे सेनेची बॅनरबाजी, प्रबोधनकार ठाकरेंची आज पुण्यतिथी, पुण्यतिथीनिमित्त शिवसैनिक आणि मनसैनिकांची गर्दी। काल पोलीस आले तेव्हा मी घरी नव्हतो, उद्या स्वतः नेरूळ पोलीस स्थानकात जाऊन नोटीस स्वीकारणार, अमित ठाकरेंची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा दाखल। नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी, गांधी मैदानावर भव्य शपथविधी सोहळा, विजय सिन्हा आणि सम्राट चौधरींची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, पंतप्रधान मोदींसह एनडीए नेत्यांची उपस्थिती। बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनतंय, पंतप्रधान मोदींवर जनतेनं विश्वास दाखवला, नितीश कुमारांनी केलेल्या कामाला जनतेचा आशीर्वाद मिळाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक। देखिए, बहुत खुशी की बात है, ये जो सरकार बनी है, प्रधानमंत्री जी पर जो बिहार का विश्वास है और नीतीश जी ने जो बिहार में काम किया है, उसको एक प्रकार से लोगों ने फिर एक बार वोटों के माध्यम से आशीर्वाद दिया है। बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला, डबल इंजिन सरकारवर बिहारच्या जनतेचा विश्वास, अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दरम्यान वक्तव्य। बिहार में एनडीए की जीत एक ऐतिहासिक ऐसी जीत है, डबल इंजन सरकार पर बिहार जनता का ये विश्वास, बहुत मैं यहाँ की जनता का शुक्रगुजार हूँ। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार, सूत्रांची माहिती, निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची चिन्ह।